मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण श्री शिव महापुराणमध्ये खूप काही ऐकलं की किती मूर्तींची पूजा करायची, शिवलिंगाची कशा मूर्तींची पूजा करायची, कोणता मंत्र जाप करायचा आणि चंचुला आणि बिंदुकची कहाणी आणि कोणत्या वाराचं किती महत्त्व आहे, कोणत्या महिन्यामध्ये काय दान केलं तर आपल्याला कशाची प्राप्ती होते, गणपतीच्या ज्यांना संतान प्राप्ती नाही तर गणपतीच्या वेळेस जर कोणी गणपतीची मूर्ती स्थापना करेल, गणेश चतुर्थीची पौष महिन्यामध्ये 1001 मोदक भोग लावून प्रसाद म्हणून अर्पण करतील या वाटतील तर त्यांना संतांची प्राप्ती होईल। असे काही खूप काही आपण लिंगांची उपासना कशी करायची, जप तप हवन यज्ञ, विष्णूंची 14 भुवने कुठली कुठली होती आणि असे आपण खूप काही या शिव महापुराणमध्ये ऐकलं। आणि शिव पंचाक्षरी मंत्राचा किती लाख जप करावा, ज्या साधनेने शिवजी आपल्यावर प्रसन्न होतील, पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करावी, कोणत्या मंत्रांनी जप करावा, कोणत्या इच्छा पूर्ण होतात, असं काही आपण शिवपुराणमध्ये खूप काही ऐकलं। तर या शिवपुराणासाठी आणि माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाचं नावाची कमेंट्स नक्की करा। तुमच्या खूप काही हजारो गावांच्या कमेंट्स येत आहे, जसे श्री गणेश पुराणाला हजारो गावांच्या कमेंट्स येत होत्या आणि आपल्या विदेशपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला होता, तसेच हे शिव महापुराणसुद्धा विदेशपर्यंत पोचायला हवं म्हणून तुमच्या गावाची कमेंट सांगते मी। कुठून कोणत्या हे सनातन धर्म आपल्या या वर्ल्डमध्ये विश्वमध्ये सनातन धर्माला एवढं मान सन्मान होत आहे आणि शिव महापुराण हे तर अत्यंत पवित्र महापुराण आहे। नुसतं शिव महापुराण असं सुद्धा आपण बोललो तरी पण आपले सर्व पापांचा पर्वतच्या पर्वत जळून जातो, जेवढे आपले पर्वत राहिले पापांचे ते जळून भस्म होतात। फक्त शिव महापुराण असं बोलल्याने, शिव बोलल्याने मोठी संकटे नाहीसे होतात। म्हणून आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा, या शिव करा, ओम नमः शिवाय करा, हर साम सदा शिव करा, काहीतरी करा माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। जेवढी आपण कमेंट्स आणि लाईक करणार आपला व्हिडिओ तितका पुढे जाईल आणि मला उत्साह आणि प्रेरणा मिळेल। म्हणून माझ्या उत्साह आणि प्रेरणासाठी एक लाईक कमेंट्स नक्की करा। काही जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई तुमचं नाव काय आहे, तर माझं नाव शालिनी प्रवीण लोहार, राहणार बुराणपूर जवळ छोटं गाव आहे शहापूर, तर त्या खेड्यामध्ये राहते मी, गावामध्ये राहते। बुराणपूर आणि शहापूर फक्त 15 किलोमीटरचं अंतर आहे। तर बुराणपूरच सांगते मी, MP साइड आहे इकडे, तर मी इकडे MP साइडला राहते। इकडे हिंदी लँग्वेज जास्त चालते MP साइडला, म्हणून कुठले थोडे शब्द हिंदीमध्ये येऊन जातात तर समजण्याचे करावे तुम्ही। तर आता आपण या शिव महापुराणाला सुरुवात करणार आहोत। जर आपण शिव महापुराण संकल्प घेऊन जर श्रवण केलं तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। तर संकल्प कसा करावा, उजव्या हातात पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये उजव्या हातात पाणी घ्यायचं 3 चमचा, त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फूल हातामध्ये टाकायचं आणि संकल्प घ्यायचा की माझ्या मुलींची प्रगती हवी असेल, नोकरी प्रमोशन हवं असेल, या लग्न वगैरे जुळत नाही आहे, या धनधान्यामध्ये बरकती नाही आहे, या घरात बरकतीच नाही आहे, इकडे लक्ष्मी आली की इकडे त्याला 100 वाटे फुटतात, तर ते लक्ष्मी स्थायी रूपमध्ये कशी आपल्या घरी स्थायी पाहिजे, म्हणजे आपल्या घरातच कायमस्वरूपी वास्तव्य पाहिजे, असं तुम्ही संकल्प करा। हे शिव महापुराणाचा व्हिडिओ लावता त्यावेळेस तुम्ही संकल्प घेऊन सुद्धा श्रवण करू शकतात तुम्ही। असं नाही की पहिल्या व्हिडिओला तुम्ही संकल्प नाही घेतला तर आता ह्या चौथ्या व्हिडिओ आला, आता चौथा भाग आला तर संकल्प कसा घेऊ। शिव महापुराण असतं, तुम्ही कोणत्या पण व्हिडिओ तुमच्या समोर आला म्हणजे त्याच्यातली काही थोडी माहिती भेटून तरी श्रवण करून आपण संकल्प घेतला तरी पण आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते आणि शिव आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा लवकर पूर्ण करतात। कारण भोळा साम सदाशिव एवढा भोळा आहे ना, तो भोळ्या भक्तीवर वाटेल ते देऊन टाकतो। त्याला जे पाहिजे त्या भोळ्या भक्तीवर जर तो प्रसन्न झाला तर वाटेल तो त्या भक्ताला प्रसन्न करतो आणि आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करायला मदत करतो। तर तुम्ही असं हातात संकल्प घेऊन पाणी घ्या आणि संकल्प घेऊन बोलू शकतात। या तुमचं हे जे शिव महापुराण तुम्ही संपूर्ण ऐकलेलं आहे तर त्याचं पुण्य तुम्ही तुमच्या कोणत्या कामाला पाहिजे आहे ते पुण्य तुम्ही त्या व्यक्तीला द्या आणि त्या व्यक्तीचं पण तुम्ही काम केलं तरी पण चालेल।
की मी हे शिव महापुराण श्रवण केलेलं आहे, तर मी हे सर्व पुण्य मी याला देते आणि त्याचं काम होऊ दे तरीसुद्धा चालेल, असं काही नाही. फक्त पाहिजे श्रद्धा आणि विश्वास. आपल्या आत्म्यामध्ये शिव आहे, परमात्मा आहे, तर या आत्म्यामध्ये फक्त कपट, चपट, निंदा, नासलती, कोणाचं वाईट, काम, क्रोध, मत्स्य, गर्व, अहंकार नको. सर्वांबद्दल प्रेमाची भावना, शत्रू पण मित्र दिसायला हवा. सर्व दिवस सुख आणि दुःखाचे सर्व समान पाहिजे. सुख आणि दुःख जर समान राहिलं तर आपल्याला काहीच अडचण येत नाही. ज्याला खूप काही कष्ट आहे, ज्याला खूप काही भगवंत परीक्षा घेतो, कोणी केव्हा केव्हा काय म्हणतं की भगवंत माझी खूप परीक्षा घेत आहे तरी माझे हे काम करत नाही आहे. परीक्षा ज्याचीच घेतात की ज्याचे ते उत्तीर्ण होतात त्या परीक्षेमध्ये. हर एकची परीक्षा नाही घेत भगवंत, तर त्या भगवंताला ते भक्त खूप आवडतात म्हणून ते त्यांच्या हातून हे कार्य सर्व करून घेतात, म्हणून त्यांची परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेमध्ये ते पासच होतात एवढी 100% गॅरंटी. कारण संघर्ष हा जीवनाचा एक मेन मुद्दा आहे. कारण जर आपण संघर्ष केलं, कष्टाला ज्या वेळेस आपण काही पूजा पाठ करतो तर त्यावेळेस आपल्याला कष्टाला फळ असते. आपण म्हणतो ना की ज्या आपल्या नशिबाला कष्टाची साथ पाहिजे, म्हणजे आपण मेहनत करतो त्यासोबत आपण थोडी भगवंताची सेवासुद्धा करत असतो. जर आपण नुसतं देवाचंच भजन करत राहिलो आणि कष्ट करत नाही राहिलो, काम करत नाही राहिलो, तर पैसा घर बसल्या येणार नाही. म्हणून कष्टाला नशिबाची साथ पाहिजे. म्हणून आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बंधन आणि मोक्ष यांचे स्वरूप, शिवलिंगाचे किती प्रकार आहे, विभूतीचे किती प्रकार आहे, भस्म कसे धारण करावे आणि शिवभक्तांचे कसे आचरण आणि कसे मन असते. तर ऋषी म्हणाले, श्री गणेशाय नमो नमः. ऋषी म्हणाले, सुजी तुम्ही सर्व ज्ञानांमध्ये श्रेष्ठ आहात, कृपा करून आम्हाला बंधन आणि मोक्षाचे स्वरूप कसे आहे ते सांगा. तेव्हा सूत म्हणाले, महर्षिण्यो मी तुम्हाला बंधन आणि मोक्ष यांचे स्वरूप तसेच मोक्षप्राप्तीचा उपाय याविषयी सविस्तर सांगतो, ते लक्षपूर्वक ऐका. प्रकृती आधी 8 बंधनांनी बांधला गेल्यामुळे आत्म्याला जीव ही संज्ञा आहे. अर्थात बंधनांनी जखडलेला जीव बद्ध म्हटला जातो. जो या 8 बंधनातून सुटका करून घेतो त्याला मुक्त असे म्हणतात. प्रकृती इत्यादिकांना वश करून घेणे हाच मोक्ष होय. बंधन आगुतक असते पण मोक्ष स्वयंसिद्धच आहे. बंध जीव बंधनातून मुक्त होतो तेव्हा त्याला मुक्त जीव म्हणतात. प्रकृती, बुद्धी, त्रिगुणात्मक अहंकार आणि पंचतत्मात्र यांना ज्ञानी पुरुष 8 प्रकृती म्हणतात. या 8 तत्वांच्या समूहापासून देहाची उत्पत्ती झाली आहे. देहापासून कर्म उत्पन्न झालेले आहेत. नंतर कर्मापासून नवीन देहाची उत्पत्ती झाली आहे. अशा प्रकारे वारंवार जन्म आणि वारंवार कर्म ही प्रक्रिया चालू असते. शरीराचे 3 प्रकार आहेत, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. स्थूल देह जागृत अवस्थेत सर्व व्यवहार करतो. सूक्ष्म देह आहे तो स्वप्न अवस्थेत असतो, इंद्रिय भोग प्रदान करतात आणि कारण सुषुप्तावस्थेत आत्मानंदनाची अनुभूती करून देतो. जीवाला त्याच्या प्रारब्ध कर्मानुसार सुख दुःख प्राप्त होते. तो पुण्य कर्मामुळे सुख आणि पाप कर्मामुळे दुःख भोगतो. अशा तऱ्हेने कर्मपाशांनी बंद झालेला जीव त्रिविध देहांनी होणाऱ्या शुभाशुभ कर्माद्वारा जन्म मरण रूपी चक्रात वारंवार भ्रमण करतो. या चक्रातून सुटका होण्यासाठी शिवजीची स्तुती आणि आराधना करावी. प्रकृती 8 पाशांचा समुदाय हेच महाचक्र होय. प्रकृतीच्या पलीकडे असलेले भगवान महेश्वर हेच महाचक्राचे निर्मित आहेत. ती प्रकृती आधींना आपल्या अधीन ठेवून त्यांच्यावर शासन करतात, म्हणूनच त्यांना शिव असे म्हणतात. ते एकमात्र सर्वज्ञ, परिपूर्ण आणि निस्पृह आहे. सर्वज्ञता, तृप्ती आणि अनादी बोध, स्वतंत्रता, नित्य अलुप्ती, शक्तीने युक्त असे असतात आणि स्वतःमध्ये शक्ती धारण करणे हे त्यांच्या 6 मानसिक ऐश्वर्यांना वेदच जाणतो. भगवान शिवजीच्या अनुग्रहाचे मनुष्य प्रकृती आदी 8 तत्वांना वश करू शकतो. त्यांना कृपा प्रसाद प्राप्त करण्यासाठी त्यांचेच पूजन करायला हवे. आता तुम्ही म्हणाल, शिव हे इच्छारहित आहे, परिपूर्ण आहे, त्यांची पूजा कशी होऊ शकते? यावर मी एवढेच सांगू शकते की शिवजीच्या उद्देशाने त्यांच्या प्रसन्नतेसाठी केलेले सत्कर्म कृपा प्रसाद प्राप्त करून देणारे असते. म्हणून शिवलिंगात, शिवप्रतिमेत व शिवभक्तांमध्ये शिवजीच्या अस्तित्वाची भावना करून त्यांची पूजा करतात. जो कायेने, वाचेने, मनाने श्रवण कीर्तन करतो व धनाने भक्तिपूर्वक पूजन करतात त्यांच्यावर शिव महेश्वर विशेष कृपा प्राप्त करतात आणि शिवभक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि सर्व पापांचे पर्वत त्यांचे जळून जातात. त्यांच्या आशीर्वादाने, शिवाच्या आशीर्वादाने प्रत्यक्ष अनुभूती येते. शिवकृपेने कर्मापासून मनुष्य प्रकृतीपर्यंत सर्व गोष्टी वशीभूत होतात. तेव्हा तो जीव मुक्त होऊन
स्वात्मस्वरूपाशी एकरूप होतो. परमेश्वर शिवजीच्या कृपेने जेव्हा कर्मजनित शरीर आपल्याला वश होते तेव्हा शिवलोकी निवास करण्याचे सौभाग्य आपल्याला प्राप्त होते. यालाच सालोक्य मुक्ती म्हणतात. जेव्हा तन्मात्र वश होतात तेव्हा जीव जगदंबेसहित शिवजीच्या सामिप्य प्राप्त करतात. हीच सामिप्य मुक्ती होय. त्या समयी तो स्वरूप आयुधे कर्माने शिवजीसारखा होतो. बुद्धी ही प्रकृतीचे कार्य करते. भगवंताच्या महान कृपेने तीही वश होते. तेव्हा सृष्टी मुक्ती प्राप्त होते. त्यानंतर प्रकृती वशीभूत झाल्यानंतर जीवाला सर्वज्ञता प्राप्त होते. तृप्ती हे शिवजीचे मानसिक ऐश्वर्य आहे विनासायस प्राप्त होते. असा हा मुक्त पुरुष अखंड आत्मरामताच निमग्न होतो. वेदशास्त्रांचे जाणकार विद्वान पुरुष याला सायुज्य मुक्ती म्हणतात. अशा प्रकारे लिंगाधिकाची पूजा केल्याने मुक्ती स्वतःच क्रमशी प्राप्त होत जाते. म्हणून शिवजीच्या कृपाप्रसाद प्राप्त करण्यासाठी त्याचेच पूजन करायला हवे. शिव तप, शिवमंत्राचा जप, शिवजीचे ध्यान आदी उपासना सातत्याने वाढवावी. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत शिवनामाचे स्मरण करत राहायचे, अर्चन करत राहायचे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचे. ओम नमः शिवाय या मंत्राच्या जपाला कुठल्याही काळाचे कसलेही बंधन नाही. उठता बसता जागती झोपता केव्हा पण तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता आणि जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सर्व काळ शिवचिंतनाचा व्यतीत करावा. सतोजाती मंत्रांनी तसेच नाना प्रकारची फुले अर्पण करून जो शिवजीची पूजा करतो, या थोडे तरी शिवजीला भोग अर्पण करतो, या पालापाचोळा गोळा करून शिवजीला अर्पण करतो, बिल्वपत्रे बिल्वदळे असे जर अर्पण करतो, धतुरा भांग, त्यांचे सर्व कार्य मंगलमयी होतात आणि त्यांच्या घरात शिवशंभूचा आशीर्वाद राहतो. तो अति शिवजींनाच अति लवकर प्राप्त होतो आणि शिवजी त्यांच्या सर्व इच्छा लवकरात लवकर मदत करतो. ऋषी म्हणाले, सुजी तुम्ही उत्तम व्रताचे पालन करणारे आहात. कृपा करून शिवलिंगाधिकाची पूजा कशी करावी याविषयी काहीतरी सांगा. शिवलिंगाची कोणत्या उपासनेने शिवजी आपल्यावर लवकर प्रसन्न होतील तो मंत्र आम्हाला सांगा. तेव्हा सूत म्हणाले, हे ब्राह्मणो, सर्वप्रथम मी तुम्हाला उपासकाच्या कामना पूर्ण करणारे लिंगाचे स्वरूपाचे वर्णन सांगतो. समस्त अभिष्टी वस्तू प्रदान करणारे पाहिलेले लिंग आणि प्रणवलिंग हे प्रणव स्वरूप आहेत आणि निष्कर आहेत. त्याला सूक्ष्मलिंग असेही म्हणतात. पंचाक्षर मंत्र हे स्थूल लिंग होय. ते सकल म्हणजे कलायुक्त आणि दोन्ही लिंग मोक्ष देणारी असून त्यांचे पूजन तप मानले जाते. पौरुष लिंग आणि प्रकृती लिंग स्वरूपात अर्थात पुरुषार्थामुळे प्रकृतीतून बनलेली पुष्कळ लिंगे आहेत. त्यांच्याविषयी भगवान शिव विस्तारपूर्वक सांगत आहेत आणि सांगू शकतात. स्वतः शिवाने हे सांगितलेले आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. आता पृथ्वीवर जी 5 प्रकारची लिंगे आहेत त्याविषयी सांगते. स्वयंभूलिंग, बिंदुलिंग, प्रतिष्ठित लिंग, चरलिंग आणि गुरुलिंग अशी त्यांची नावे आहेत. देवता आणि ऋषीच्या तपस्याने संतुष्ट झालेले आणि पृथ्वीमध्ये बीज आणि नाद रूपाने स्थित असलेले शिवजी अंकुराने वर यावे तसे जमीन भेदून नाद लिंगाच्या रूपात व्यक्त होतात. तेव्हा हे स्वतःच प्रकट होतात. म्हणून त्या लिंगाला स्वयंभूलिंग म्हणतात. यांची आराधना केल्याने ज्ञानाची वृद्धी होते आणि हुशार बुद्धिमंत होतात. जे पाहिजे असेल ते मिळते. शिवलिंगाच्या आराधनाने शुद्ध प्रणव हे मंत्ररूप लिंग आहे. हे सोन्या चांदीच्या पात्रावर, भूमीवर, वेदीवर हाताने रेखाटावे या लिहावे. त्यावर शिवजीची प्राणप्रतिष्ठा करून त्यांना आव्हान करावे. त्यांची षोडोपचारे पूजा करावी. हे बिंदुनाद लिंग स्थावावर आणि जंगम असे दोन्ही प्रकारचे असते. त्या शिवजीच्या भावनेचे दर्शन करायचे असते. जो कोणी या लिंगाचे दर्शन घेतो त्याचे समस्त पापांचे नष्ट होते आणि शिवलोकाशी त्याचे स्थान प्राप्त होते. या लिंगाची पूजा आराधना केल्याने साधकाला ऐश्वर्य, धन, मान, प्रतिष्ठा, कीर्ती जे जिथं जातील तिथं त्यांना विजय मिळतो. देवता आणि ऋषींना आत्मसिद्धीसाठी शुद्ध भावनेने वैदिक मंत्राचे उच्चारण करून स्वस्थ असते. ज्या उत्तम लिंगाची स्थापना केलेली असते त्या लिंगाला पुरुष लिंग किंवा प्रतिष्ठित लिंग असे म्हणतात. त्या लिंगाची पूजा केल्याने ऐश्वर्य प्राप्त होते. श्रेष्ठ ब्राह्मण किंवा राजाने शिल्पकाराकडून लिंग तयार करून त्यांची विधिवत प्राणप्रतिष्ठा केलेली असेल तर त्याला प्रतिष्ठित लिंग असे म्हणतात. परंतु आराधनेने प्राकृत भोग ऐश्वर्य प्राप्त होत असल्याने त्याला प्राकृत लिंग म्हटले जाते. प्राकृत लिंगापेक्षा पुरुष लिंग श्रेष्ठ मानतात. कारण जो बलवान नित्य आहे त्यास पुरुष लिंग, जो दुर्बळ अनित्य आहे त्यास प्राकृती म्हणतात. विद्वान लोक पर्वताला पुरुष लिंग, पृथ्वीला प्राकृती लिंग असे मानतात. हे वृक्ष पुरुष लिंग, वेली प्राकृती लिंग आहेत. पुरुष लिंगाच्या आराधनाने ऐश्वर्य आणि आदिमादी अष्टसिद्धीची नवनिधीची प्राप्ती होते आणि प्राकृत लिंगाच्या आराधनाने सुंदर स्त्री, धन इत्यादी विषयाची प्राप्ती होते. लिंग, नाभी, जिव्हा, नसाग्रभाग, शिका या क्रमाने
पाठीभाग, हृदय आणि मस्तक या 3 स्थानांनी विराजमान असल्याची कल्पना करण्यात आलेले आत्मलिंग त्यास चरलिंग असे म्हणतात. आपल्या अंगावर धारण करतात आणि दुसरीकडे नेता येते तेही चरलिंग होय. या 4 लिंगात सर्वप्रथम रसलिंगाचे वर्णन करण्यात येते. हे लिंग ब्राह्मणांना सर्व अभिष्ट वस्तू देणारे आहे. शुभकारक बाणलिंग क्षत्रियांना राज्य देते मिळवून ते सुवर्णलिंग, वेश्यांना कुबेरासमान ऐश्वर्य प्राप्त करून देते ते सुंदरलिंग, शूद्रांना शुद्ध करून देणारे आहे ते स्फटिकाचे लिंग आणि बाणीलिंग हे सर्वांच्या इष्ट कामना पूर्ण करणारे आहेत. आणि पार्थिव लिंग हे तर सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे आहेत. पार्थिव लिंगासमोर जर तुम्ही तेलाचा, तुपाचा, धूप दीप दरवळले तरी पण पार्थिव लिंगासमोर ज्या इच्छा बोलल्या त्या लवकरात लवकर त्वरित पूर्ण होतात. सर्वात महत्त्वाचे लिंग म्हणजे पार्थिव लिंग आहे. कुठल्याही सर्व कामनांना पूर्ण करण्यासाठी पार्थिव लिंगाची पूजा करा. पार्थिव लिंग सर्वात श्रेष्ठ आहे. सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे, दुःख दारिद्र्य दूर करणारे आहे. आणि घरातील आपले मुलं या आपले नवरे कुठे जर जात असतील, पती जर कुठे जात असतील तर त्यांचा मान, प्रतिष्ठा, यश, कीर्ती वाढते. हे पार्थिव लिंगाची स्थापना करून 1008 ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. म्हणजे त्या साधकाच्या, त्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जे पाहिजे ते सहजासहजी मिळते. असे हे पार्थिव लिंगाचे आहे. त्यात विशेषतः विवाहित स्त्रियांनी पार्थिव लिंगाचीच पूजा करायची. जो कोणी पार्थिव लिंगाची पूजा करतो त्याला कुठलेही दोष लागत नाही. आणि प्रवृत्ती मार्गात अर्थात भोग इच्छणाऱ्या विविधने तसेच विधवा स्त्रियांनी स्फटिकाची लिंगाची पूजा करायची. ज्या विधवा स्त्रिया आहेत त्यांनी स्फटिकाच्या लिंगाचीच पूजा करायची. संसारातील कामना नष्ट झालेल्या विरक्त स्त्रियांनी रसलिंगाची पूजा करावी असे सांगितलेले आहे. बाल्य, तारुण्य, वृद्ध अवस्थेत स्फटिक लिंगाची पूजा केल्याने स्त्रियांना सर्व प्रकारचे अभिष्टी प्राप्त होते. संसार भोगाची इच्छा असणाऱ्या स्त्रियांनी विशेषतः पीठाची लिंगाची पूजा करावी, त्याचे पण कल्याणच होते. संसार सुखासाठी इच्छा असणाऱ्या पुरुषांनी या स्त्रियांनी गुरुच्या मार्गदर्शनानुसार सर्व प्रकारची पूजा कर्मे करावी. इष्टदेवताला अभिषेक करून तांदळाची खीर करून ते नैवेद्य शिवाला अर्पण करावे. पूजा झाल्यावर शिवलिंग बंद पेटीत किंवा करंड्यात ठेवून घरातच शुद्ध जागेवर ठेवावे. निवृत्ती मार्गे पुरुषांनी हातावरच शिवलिंगाची पूजा करावी. त्यांनी भिक्षा मागून प्राप्त झालेल्या भोजनाने नैवेद्य दाखवा. पुरुषांसाठी विशिष्ट हाताने सूक्ष्म लिंगाच्या पूजेचे विधान आहे. त्याने विभूतीने पूजन करावे. नैवेद्य म्हणून विभूतीचे अर्पण करावे. पूजा झाल्यावर ते लिंग आपल्या मस्तकावर धारण करावे. विभूतीचे पण 3 प्रकार आहेत. तर कुठले कुठले 3 प्रकार आहेत विभूतीचे? लोक अग्निजित, वेदांगचित, शिवगणिजित, लोकाचित अर्थात लौकिक विभूतीत म्हणजेच भस्मराख ही द्रव्य शुद्धीसाठी. आणखी मातीची, लाकडीची व लोखंडाची भांडी, धान्य, तीळ, वस्त्रे, शिळ्या वस्तूंची लोकक भस्माने शुद्धी होते. वस्तूला अनुसरून ओल्या किंवा कोरड्या भस्माने शुद्धी करावी. वेदाग्नजनित भस्म त्या वैदिक कर्मासाठी अंती धारण करावे. मंत्र आणि क्रियायुक्त असे जे होम कर्म आहेत ते अग्नीमध्ये भस्माचे रूप धारण करते. ते भस्म आपल्या शरीरावर धारण केल्याने त्याला आत्म्याला अर्पण होते. अघोर मंत्राचे उच्चारण करून बेलाच्या समिधाचे हवन केले जाते. त्या मंत्राने अभिमंत्रित अग्नीला शिव अग्नी असे म्हणतात. आणि त्या हवनातून प्राप्त झालेल्या विभूतीला शिव अग्निजित भस्म असे म्हणतात. जो कोणी विभूती आपल्या मस्तकी त्रिपुंडी भस्म लावतं तर त्याचे जे भाग्य उलटे असते त्याचे ते भाग्य सिद्धे होऊन जाते. त्रिपुंडी भस्म लावल्याने आपल्या सर्व प्रकारच्या व्याधी नादी रोग नाहीसे होते आणि आपले कामं सहजासहजी होतात. जो कोणी कपाळी त्रिपुंड भस्म लावते ब्रह्मा विष्णू महेशाचे प्रतीक राखते. गळ्याला जो कोणी त्रिपुंड भस्म लावते त्याच्या सर्व पापांचे नाश होते. जो कोणी नाभीला त्रिपुंडी भस्म लावते त्याच्या सर्व साधकाच्या पूर्ण इच्छा होतात. जो कोणी हाताला त्रिपुंडी भस्म लावते त्या साधकाचे सर्व रोग नाहीसे होते. जो कोणी कानाला त्रिपुंड भस्म लावते त्याचे जर कान वगैरे दुखत असेल तर ते सुद्धा दूर होते. कपिला गाईच्या किंवा कोणत्याही गाईच्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्या तसेच शम्मी, पिंपळ, वड, बेल वृक्षाची लाकडे शिव अग्नीमध्ये जाळून जे भस्म प्राप्त होते ते अत्यंत शुद्ध असते. जो कोणी गाईच्या शेणापासून बनवलेले भस्म तसेच शम्मी, पिंपळ, बेल यांची वृक्षाची लाकडे जर त्या अग्नीमध्ये जाळून शिवभस्म जर तयार केले आणि ते भस्म जर आपण शिवाला वाहिले तर त्यातून आपले पापांचे तर भस्म होतेच पण शिव आपल्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण करतात. असे हे भस्म आहे. भस्म बोलण्याने सुद्धा शिवभस्म असे नाव बोलल्याने बी सर्व साधकाचे मोठी मोठी पर्वतीसारखे पापे जळून भस्म होतात असे शिवाने सांगितले आहे. किंवा अघोर मंत्राने उच्चार करून दर्भाग्नी कोणते लाकूड जाळून भस्म मिळवावे.
अजून कुठले भस्म पवित्र आहे ते वस्त्रगाळ करून भांड्यात भरून ठेवावे. अंगकांती उजळावी, सौंदर्य वाढवावं यासाठी शिवभस्म रोज लावा. काही शुभकामी जर तुम्ही जात आहे तर शिवाचे भस्म लावून जावा. जर तुम्ही जागा जमीन घेत आहे, मुलामुलींचे लग्न जुळत नाही आहे, तिथं जात आहे तर शिवाचे हे भस्म तुम्ही लावून जा, म्हणजे तुमची कामं सहजासहजी होतील. या तुम्हाला आपल्या खिशामध्ये सुद्धा शिवभस्म घेऊन गेले आणि त्यामध्ये एक बेलपत्री सुद्धा खिशात ठेवून घेऊन गेले तरी पण आपले काम होतं. जो कोणी आजारी व्यक्ती आहे त्याचा आजार बराच नाही होत आहे तर त्याच्या पाण्यामध्ये तुम्ही हे शिवभस्म ओम नमः शिवाय या मंत्राचा 1008 वेळा जप करून शिवभस्म थोडी त्या पाण्यात मिसळून ज्या आजारी व्यक्तीला जर प्यायला दिले तर त्याची सुद्धा आजारपणा नाहीसा होईल. आणि एक बेलपत्री त्याच्या उस्तीजवळ ठेवून द्या आजारी व्यक्तीच्या, तर त्याला शिव तारतीलच आणि शिवची एक आकृती निर्माण होईल आणि ते शिव त्यांचे सर्व दुःख तारून गेलं असे स्वतः शिवाने सांगितले. तर असे हे शिवभस्माचे प्रकार आहेत. तर शिवभस्म वेळोवेळी आपल्या अंगावर धारण करावे. अशा धारण करणाऱ्या पुरुषाला या स्त्रीला सन्मान प्राप्त होतो, मान प्रतिष्ठा प्राप्त होते, तो पूजनीय असतो, त्याचा कधी अपमान नाही होत. जो शिवभस्म आपल्या कपाळी धारण करतो, गळ्याला धारण करतो, नाभीला धारण करतो, हाताच्या कंठांना धारण करतो, कानाला धारण करतो, या आपल्या डोक्याच्या मध्यभागी जो कोणी जर हुशार नसणार अभ्यासात आणि तो आपल्या डोक्यावर शिवभस्म थोडेसे जर लावून घेतले तर तो हुशार होईल आणि त्याचा मान प्रतिष्ठा वाढेल, त्याला कधी अपयश येणार नाही. असे हे शिवभस्माचे प्रकार सांगितले. ज्याप्रमाणे जठरांनी भक्ष्य भोज्य आदी पदार्थांना जाळून त्यातून प्राप्त झालेले सारतत्व ग्रहण करतो आणि त्या योगे स्वदेहाचे पोषण करतो, त्याप्रमाणे शिवजींनाही आपल्या अधीन असलेल्या प्रपंचाला जाळून त्यांचे सारभूत तत्व भस्मरूपाने आपल्या शरीरावर धारण करतो. त्याच्या सर्व प्रकारच्या व्याधी वादी आजारपणा नाहीसे करून त्याचे अंग कांतीहीन होते असे स्वतः शिवाने शिवतत्वाने भस्म इथे सांगितले आहे. भस्माचे प्रकाराने अशी ही अंगे ही सुद्धा विभिन्न वस्तूच्या साररूप तत्वापासून बनलेली आहे. आकाशाच्या सार तत्वापासून त्यांचे केस बनले आहेत, तर वायू अग्नी जल व पृथ्वी हे सार तत्व अनुक्रमे आपले मुख आहे, हृदय कटिभाग आणि गुडघे याच्या रूपाने धारण केले आहेत. आपल्या भाळावर तिलक रूपाने जो त्रिपुंड धारण करतात तो ब्रह्मा विष्णू रुद्र यांचे सार तत्व आहे. जो आपल्या कपाळी जर त्रिपुंड भस्म धारण करतो तो ब्रह्मा विष्णू आणि रुद्राला धारण करून घेतले साक्षात असे समजावे आणि मग कुठल्याही शुभ कामाला जावे तर त्याची कामे लगेच होतील. जर नोकरी व्यापार नाही लागत आहे, जर कर्जे खूप झालेले तर त्रिपुंडी भस्म रोज 1.25 महिन्यापर्यंत लावा तर त्याचे सर्व काम लगेच बनतील. हा तिलक जो जगाच्या अभूर्धार्थ धारण करतात अशा व्यक्तीला शिवजी लवकरात लवकर प्रसन्न होतात. अशा प्रकारे भगवान शिवजींनी प्रपंचाचे सार सर्वस्व आपल्या अधीन ठेवले. अशा सर्वश्रेष्ठ शिवप्रभूंना वशीभूत करणारा दुसरा कोणी नाही, तर हा शिवशंभूचा हा शिवभस्मच आहे. जो कोणी दिवाळीमध्ये धनतेरसच्या दिवशी बिल्वपत्र येतं, बेल येतं, बेलाच्या झाडाचं जे बेलाचे फळ येते त्या बेलाच्या फळाला उन्हाळ्यात सुकवून ते बेलपत्र सुकवून त्याच्यामधला जो गाभारा असतो करवंटी न जाळता त्याचा मधला जो गाभारा असतो त्या गाभाऱ्याला गाईच्या शेणाच्या गवऱ्यांवर जाळून कापूर लोंग वगैरे जाळून त्याची भस्म करून घ्यायची. पूर्ण जर त्याचा बेलाचा गाभारा जर जळून गेला असेल तर तो जळल्यानंतर बारीक कपड्याने गाळून एका डब्बीमध्ये एकदम भस्म एकदम चिकने भस्म बारीक एकदम जसे आपले गव्हाचे पीठ असते तसे बारीक भस्म शिवभस्म जशी राख रक्षा राहते तसे बारीक भस्म एका डब्बीमध्ये तयार ठेवायची उन्हाळ्यामध्ये. आणि ते भस्म ऐन वेळी केव्हा तर ज्या वेळेस धनत्रयोदशी राहते, लक्ष्मीपूजनाचे 5 दिवस राहतात, त्यावेळेस धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष येतो. प्रदोष हा धनतेरसलाच येतो. तर या प्रदोषच्या दिवशी तुम्हाला शिवमंदिरात जायचं आहे. शिवमंदिरात जाऊन त्या शिवलिंगाचा अभिषेक वगैरे पंचामृताने करायचे, धूप दीप नैवेद्य करायचे, लाया बताशे अर्पण करायचे आहेत. आणि जे तुम्ही ज्या वेळेस जल अर्पण केल्यानंतर एक कपडा परत घरून स्वच्छ सफेद रुमाल छोटा घेऊन जायचा आहे आणि मग तुम्हाला ती शिवलिंग एकदम कोरडी करायची आणि शिवलिंग कोरडी करून तुम्ही जे भस्म तयार केलेली आहे डब्बीमध्ये उन्हाळ्यामध्ये जी भस्म तयार केली आहे या केव्हा बी तुम्हाला टाईम भेटेल लक्ष्मीपूजनच्या पहिले तर जी बेलाची भस्म तुम्ही तयार केली आहे तर कुबेरजीच्या 108 नावांनी शिवलिंगावर अर्पण करायचे. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देही देही दापय स्वाहा. कुबेर मंत्रांनी ती 108 वेळा शिवभस्म कपड्यात घालून ती शिवलिंगाला अर्पण करायची आणि 108 वेळा कुबेराचे नामस्मरण झाल्यानंतर आपला पदर पसरून
पसरून कुबेर देवताला आराधना करायची आहे की माझ्या घरी धनधान्याचे, कुबेराजवळ जसे धन आहे तसे माझ्या घरी कुबेरासारखे धनधान्य, बरकती राहो, 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर हो, घरात बरकती राहो, दारा आलेला कोणी पण याचक असेल तो कधी खाली मुखी जायला नको, या कोणी माझ्या घरी खाली निर्विघ्नपणे जायला नको, असे तुम्हाला प्रार्थना करायची कुबेर देवताला. शिवलिंगासमोर भस्म टाकल्यानंतर कुबेर देवताला प्रार्थना केल्यानंतर मनाच्या ज्या काही इच्छा तुमच्या जे प्राप्त पाहिजे ते बोलून तुम्हाला ती भस्म परत त्याच डबीत घरी घेऊन यायची, कपड्याने पुसून, आणि मग परत शिवलिंगाला सजवायची, त्रिपुंडी भस्म लावायची, अष्टगंधक लावायचे, बेलपत्र, तांदूळ अर्पण करायचे. आणि ती भस्म तुम्ही डबीत आणलेली असेल ती डबी तुम्हाला लाल कपड्यात बांधून आपल्या लॉकरमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी पूजा केल्यानंतर स्थापित करायचे. आणि स्थापित केल्यानंतर वर्षभरात कुबेरासारखे तुमच्याजवळ धन येईल, असे हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे. तर असे तुम्हाला त्या भस्माचे तुम्हाला कुबेरासाठी प्रार्थना करायची आहे. तर हे शिवभस्म अतिशय आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारे, अशा सर्वश्रेष्ठ शिवप्रभूंना वशीभूत करणारा दुसरा कोणी नाही. शिवशंभू, शिव यातील शंकराचा अर्थ आहे नित्य सुख व आनंद, इकराचा अर्थ आहे पुरुष आणि वकराचा अर्थ आहे अमृत स्वरूपा शक्ती. याच्या सम्मिलित रूपाला शिव संबोधले आहे. म्हणून या रूपातील भगवान शिवजींनाच आपला आत्मा मानून त्यांची पूजा करावी. प्रथम आपल्या अंगावर भस्म धारण करावे, मग भाळावर त्रिपुंड भस्म धारण करावे. पूजेमध्ये ओल्या भस्माचा उपयोग केला जातो, तर शुद्ध कर्मासाठी निर्जल भस्म वापरले जाते. दिवस असो की रात्र, स्त्री पुरुष पूजा समयी सजल भस्माचा त्रिपुंड भस्म धारण करावा. दिवसभर जर तुमच्या कपाळी जर त्रिपुंड भस्म आहे आणि जो कोणी तुम्हाला बाहेरून येईल आणि तुमच्याकडे बघेल तर त्याचे पण पाप नाहीसे होईल. आणि ज्याच्या कपाळी त्रिपुंड भस्म या शिवभस्म राहते त्याची मान प्रतिष्ठा यश कीर्ती वाढण्यात मदत होते. त्या जो कोणी भस्म लावतो त्याला आजारपणा कधीच येत नाही, त्याच्या आजारपणा या रोग नाहीसा कोसो दूर राहतो. असे केल्याने जो कोणी त्रिपुंड भस्म लावलेले राहतात त्या पूजकास शिवपूजेचे पूर्ण पुण्यफलाची प्राप्ती होते. 12 ज्योतिर्लिंगांचे पुण्यफळाची प्राप्ती होते. जो शिव मंत्राचा उच्चार करून भस्म धारण करतो, ओम नमः शिवाय, त्रिपुंडी भस्म हातात घेऊन ब्रह्मा विष्णू रुद्र आणि ओम नमः शिवाय असे बोलून तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होतात. त्याला नजर लागलेली असेल तर ती नजरसुद्धा त्याची निघून जातात. भूत प्रेत पिशाची बाधा त्याची निघून जाते. त्याला नजर कधीच होणार नाही. भस्म धारण केल्याने तो सर्व आश्रमामध्ये श्रेष्ठ मानला जातो. जो शिव भस्म धारण करतो तो सर्वात श्रेष्ठ असतो. शिवपरायण भक्ताला शिवाश्रमी म्हटले जाते. आपल्या हातून किंवा गुरुच्या हातून भाळी त्रिपुंड तिलक लावून घेणे किंवा आपल्या हातून स्वतःच लावणे हे शिवभक्त त्याचे मुख्य लक्षण आहे. ज्याची शिवव्रतावर निष्ठा आहे त्यालाच असे सर्व काही करायला मिळेल. ज्याची शिवावर भक्ती नाही, ज्याची शिवावर काही नाही, त्याला कधीच सहजासहजी शिवपुराण बी ऐकायला मिळणार नाही. त्याला त्रिपुंडी भस्म काय आहे याचा अर्थ पण समजणार नाही आणि त्याच्यापर्यंत शिवभस्म त्रिपुंडी भस्म कधी येणार पण नाही, त्याच्या कानी श्रवण पडणार पण नाही. जो शिवभक्त नाही त्याच्या कानी कधीच काही शिवाचे शब्द सुद्धा पडणार नाही. जो काही शिवाचा भक्त आहे त्याच्याच समोर हे सर्व काही येईल. शिव त्याच्या सर्व दुःख दारिद्र्य आणि सर्व संकटे तारतो. जो कोणी शिवभस्म लावतो त्याचे सर्व दुःख दारिद्र्य शिव आपोआप तारून घेतो. अशा गुणातीत परम शिव राजसाधी सविकार गुणांना दूर करणारे हे शिवभस्म आहे. म्हणून ते सर्वांचे गुरु आहे. शिव हे सर्वांचे गुरु आहेत. गुरु ही शिवरूपच आहेत. जो विश्वासू शिष्याचे तिन्ही गुण दूर करून त्यांना शिवतत्वाचा बोध करतो त्यालाच गुरु म्हणतात. विद्वानांचे गुरुचे शरीर हे पूज्य लिंगाचे असते. त्याची सेवा शुश्रूषारूपी पूजा ही परमात्मा शिवजीचीच पूजा होय. जो काया वाचा मने गुरुची सेवा करतो, शास्त्रवेत्त करतो, गुरुच्या आज्ञेचे पालन करतो, आत्मशुद्धी त्याची आत्मशुद्धी होते. जन्मदात्या पुत्राला संसारात टाकतो पण ज्ञानदाता गुरु पुत्राला संसार सागरातून तारून नेतो. जो शिव त्याचा गुरु आहे त्याला शिव संसारातून तारून नेतो. त्याच्या पुढे संकटे कधीच येतच नाही, कधीच दुःख दारिद्र्य येत नाही. त्याच्या मान प्रतिष्ठाच वाढवतो. हा फरक लक्षात घेऊन गुरुरूप पित्याचे शिवाचे पूजन अर्चन करावे. गुरुची पूजा झाल्यानंतर शेष राहिलेले सर्व पदार्थ आत्मशुद्धी करणारे असतात. गुरुने अन्न पाणी ग्रहण केल्यानंतर जे शिल्लक राहते ते शिवजीचे उद्दिष्ट असते, ते शिष्यांनी अवश्य ग्रहण करावे. गुरुच्या आज्ञेशिवाय उपयोगात आणलेली प्रत्येक गोष्ट ही चोरापासून दुसऱ्याच्या लोटलेल्या वस्तूचा उपभोग घ्यावा तशीच असते. म्हणून आपले सर्वस्व गुरुला अर्पण करावे, म्हणजे शिवाला अर्पण करावे. आपण जे काही पूजा अर्चना करतो ते शिवाला सांगावी की आज मी ही पूजा अर्चना केली. आपल्या स्वार्थासाठी शिवाची पूजा अर्चना करू नका. शिवाला प्रसन्न करण्यासाठी, शिवाला काय आवडतं याच्यासाठी शिवाची आराधना करा. आपल्या स्वार्थासाठी मला हे पाहिजे मला ते पाहिजे, कधी कधी निस्वार्थपणे शिवाची पूजा
पूजा करून बघा, तर निस्वार्थपणे शिवशंभू तुम्हाला सर्व काही देईल. असे हे शिवशंभूचे हे आख्यान आहे. जो कोणी शिवशंभूचे भस्मरूपाचे आख्यान, भस्मधारीचे आख्यान, शिवभस्माचे आख्यान चरित्र जो कोणी ऐकतो त्याचे सर्व पापे जळून भस्म होतात आणि त्याच्या जीवनामध्ये खूप सुख, समृद्धी, शांती, आनंदी मिळतो, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, दीर्घ आयुष्य मिळते, धन संपत्ती खूप मिळते आणि तो जीव बंधन पाशातून, पाप मोचनातून दूर राहतो. असे या भूताधिक शांतीसाठी पुरोहिताच्या मार्गदर्शनानुसार भैरवाची सुद्धा महापूजा करावी. जर आपल्या सुख शांतीसाठी पुरोहिताच्या मार्गदर्शनानुसार भैरवाची सुद्धा पूजेचं महत्त्व आहे. नंतर शिवजींना महाअभिषेक करून नैवेद्य समर्पण करावा. अनेक पक्वाने बनवून ब्राह्मभोजन घालावे. यामुळे सर्व दोष शांत होतात. हा शांती यज्ञ दरवर्षी फाल्गुन महिन्यात करावा. महाव्याधी आणि संकटातून सुटण्यासाठी शिवजीचे पित्यर्थ दान धर्म करावे. ज्याला दान धर्म करण्याचे सामर्थ्य नाही त्याने दशसहस्र लक्ष किंवा कोटी लक्ष नमस्कार करावे आणि शिवनामाचे दशलक्ष सहस्रनामाचे जप करावे. असे केल्याने त्याचे नमस्कारात्मक यज्ञाने देवता प्रसन्न होतात आणि त्या अरिष्टांचे, त्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याचे दुःखाचे जे बी पर्वत आहे, मूळ व्याधी आहे, ते मूळ व्याधीचे पातक दूर होते. धर्मचरणाने पाप दूर होते असे शास्त्रात सांगितले आहे. स्वतः शिवाने शिवजीच्या उद्देशाने जो धर्म केला जातो तोच पाप दूर करण्यास समर्थ असतो. शिवधर्मामध्ये प्रदक्षिणाला अधिक महत्त्व आहे. शिवजींना प्रदक्षिणा आणि नमस्कार अत्यंत प्रिय आहेत. शिवजीला प्रदक्षिणा पूर्ण घालता येत नाही. शिवजीला प्रदक्षिणा अर्धीच घालायची असते. तर शिवजीला प्रदक्षिणा आणि नमस्कार करणे अत्यंत प्रिय आहे. जो भक्त शिवजींना प्रदक्षिणा करतो आणि नमस्कार करतो, ओम नमः शिवाय म्हणतो, तो त्याच्या शिवजीच्या अत्यंत जवळ असतो आणि त्याच्या मनातल्या सर्व इच्छा तो शिवजी ओळखत राहतात. त्याच्या पित्यर्थ षोडोपचारे प्रदक्षिणा व नमस्कार केल्याने महान पुण्य फळाची प्राप्ती होते. असे कोणतेही पातक नाही की ज्याच्या शिवजींना प्रदक्षिणा घालून नाश होत नाही. म्हणून आपल्या दुःखाचा नाश होण्यासाठी शिवप्रभूंना प्रार्थना करायची. हे शिवशंभू, तुमच्या सगुण आणि दैत्यपान स्वरूपापुढे विनम्र होऊन माझी बुद्धी तुम्हालाच अर्पण केली पाहिजे. तुम्ही सर्व साक्षी सर्वेश्वर आहात. मी काया वाचा मने तुम्हाला शरण आली आहे. मी सर्व काही तुम्हाला अर्पण केले. मी तुमचा दास आहे. मी तुमची श्रेष्ठ आहे. महान हा तुमच्यामुळे मला अस्तित्वाला काही अर्थ नाही. माझा उद्धार करा. मला दुःख आणि संकटातून सोडवा आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा. त्यानंतर शिवजींना नमस्कार करावा. नैवेद्य तांबूल समर्पित करून 108 ब्राह्मणांना प्रदक्षिणा घालावी. सेवेने संतुष्ट होऊन भगवान शिव भक्तांच्या दुःखाचे, व्याधीचे निवारण होते. असे जर केले तर सर्व व्याधीचे निवारण होते. आणि ज्या घरात शिव महापुराणाचे भस्माचा हा अध्याय श्रवण होतो तिथे सर्व पापे जळून भस्म होतात. तिथे संकटे कधीच येत नाही. जन्म आणि मरण रूप द्वंद्व हे भगवान शिवजीचे मायाचीच लीला आहे. या दोन्ही गोष्टी शिव मायेला अर्पण करतो तो कधीही शरीररूपी बंधनात पडत नाही. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत जो क्रियाच्या अधीन असतो तो जीव बद्ध होय. भगवान शिव हे माया चक्राचे निर्मिती आहेत. आपल्या मायेने ते शिवपूजनासाठी नित्य तत्पर असतात. त्यांना जे भक्त आवडतात त्यांनाच ते शिवपूजनाची लय देतात. ज्यांना जे लोक आवडत नाही त्यांच्याजवळ शिवजी जात सुद्धा नाही, त्यांना शिवाचं नामस्मरण सुद्धा देत नाही. कारण जो शिव करतो, ओम नमः शिवाय करतो, या मंदिरात जातो, या पूजा करतो, या शिवाची आराधना करतो, म्हणजे तो भक्त शिवाला खूप आवडतो म्हणून त्याला ती लय शिवजी देत असतात की तू मला खूप आवडतो म्हणून तू माझी ही पूजा सेवा कर, अर्चना कर, तुझ्या सर्व दुःखांचे नाश होईल असे स्वतः शिवाने सांगितले. त्याने असे हे शिवपूजनासाठी नित्य तत्पर असतात. तेच भक्त शिवजीला आवडतात जे शिवपूजन रोज करतात, त्यांच्या नामाचे नामस्मरण करतात आणि मौन पाळतात, कोणाला बरं वाईट बोलत नाही, अहिंसा, शुचित्व, सदाचार आणि गुणांनी युक्त व्हावे असे पूजादी सत्कर्म, जप, तप, ज्ञान, ध्यान, उपासना दृढतेने भक्तिभावाने करत राहावे. त्या योगे उपासकाला ऐश्वर्य प्राप्त होते, दिव्य देह प्राप्त होते, चांगले ज्ञान प्राप्त होते, शिवजीचे सानिध्य प्राप्त होते, श्रेष्ठ फलाचा लाभ होतो. शिवभक्तांना देश, काल, स्वतःचे शरीर, सामर्थ्य, धन यांना अनुसरून यथा योग्य कर्माचरण व अनुष्ठान करावे. न्यायोपरजित ध्यानानेच निर्वाह करावा. शिवक्षेत्री निवास करावा. षडविकारांनी रहित असे क्लेशशून्य जीवन जगा. शिवपंचाक्षर मंत्राने अभिमंत्रित केले व अन्न पाणी सुखदायक असतं. दारिद्र्य मनुष्याला भिक्षेत मिळालेले अन्न ज्ञानदायक असते. शिवभक्ताला मिळालेले भिक्षा अन्न त्यांची शिवभक्ती अधिक वृद्धिगंध करते. शिवयोगी पुरुष भिक्षाणाला शिवसत्र म्हणतात. शिवभक्तांनी भूलोकी शुद्ध अन्नाचे सेवन करावे, मौन पाळावे. जेवण करण्याच्या वेळेस मौन पाळावे. आपल्या साधनाचे रहस्य कोठेही प्रकट करू नये की मी खूप असं आहे, मी तसं आहे, माझं खूप असं ऐश्वर्य आहे, माझं खूप तसं आहे. आपलीच टिमकी वाजवावी नाही.
जो कोणी आपली आपली टिमकी वाजवतो तो शिवाला बिलकुल आवडत नाही, म्हणून मौन राहावे, जास्तीत जास्त भक्तांना शिवजीचे महात्म्य सांगावे, बल्कि भक्तांना काय सांगावे, आपली वाह करावी नाही आणि भक्तांना शिवजीचे महात्म्य सांगावे. जे आता हे शिवपुराण मी तुम्हाला श्रवण करवत आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, म्हणजे ते सुद्धा पुण्य तुम्हालाच मिळेल. म्हणजे हे शिवजीचे महात्म्य सांगावे, शिवमंत्राचे रहस्य सांगावे की आज शिवपुराणमध्ये हे निघालेलं होतं, आज शिवपुराणमध्ये ते निघालेलं होतं. तुम्ही हिंदीमध्ये तर खूप वेळा ऐकलं असेल, पण मराठीत हे सर्व एक एक शब्द, याच्यातला मी एक पण शब्द कमी करणार नाही. 24,000 मंत्रांचं शिव महापुराण, जसे तसे तुम्हाला 24,000 मंत्र मी तुम्हाला ऐकवेल बसते, बल्कि ज्याच्यापेक्षा जास्त मी तुम्हाला ऐकून देईल, पण याच्यातला कमी शब्द करणार नाही. 24,000 मंत्रांचं महात्म्य सर्वांना सांगत राहायचे. शिवमंत्रांचे रहस्य भगवान शिवच जाणतात, अन्य कोणीही जाणत नाही. शिवभक्तांनी नेहमी शिवलिंगाजवळ निवास करावा. चरलिंगाची पूजा केल्याने विद्वान, सलोक्ता आदी क्रमाने मुक्त होतो. स्थाणुलिंगाचे आश्रय केल्याने मनुष्य शिवरूप होतो. या संहितेमध्ये शिवपद प्राप्तीचे सान्निध्याचे यथार्थ वर्णन केले आहे. शिवभस्माचे यथार्थ वर्णन केले आहे. सर्व साधनांमध्ये मीच आहे. शिवप्राप्तीची साधना मुख्य आहे, म्हणून या संहितेला विद्वेश्वर संहिता म्हणतात. जो कोणी ही विद्वेश्वर संहिता ऐकतो, सांगतो, कोणाला बोलतो, तर त्याचे सर्व पापे जळून भस्म होतात. शिवलोकाची प्राप्ती होते. धनधान्याचे भंडार भरलेले राहतात. अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. रोग नाहीसे होते. दीर्घ आयुष्याची, आपल्या मुला बाळांना, नवऱ्यांना आपल्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. असे पूर्वी व्यासजी कडून हे विद्वेश्वर संहिता पूर्वी व्यासांकडून मी जे ऐकले तेच तुम्हाला सांगितलेले आहे. असेच्या असे मी तुम्हाला सर्वच सांगितले आहे. हे श्रवण करून सर्वांचे मंगलच होते. तुमची शिवभक्ती आणि अजून दृढ श्रद्धा होते. असे हे मंगलमय शिवभस्माचा अध्याय होता, तो मी तुम्हाला सांगितला आहे. आता पार्थिव शिवलिंगाचे पूजनाचे महात्म्य. ऋषी म्हणाले, सूतजी आता आम्हाला पार्थिव लिंगाचे महात्म्याचे वर्णन करून सांगा. सूत म्हणाले, महर्षिण्यो, सर्व लिंगात पार्थिव लिंग श्रेष्ठ आहे. त्याच्या पूजनाने पुष्कळ सिद्धी प्राप्त होतात. त्याची उपासना करून हरी, ब्रह्मा, प्रजापती, देवता, असुर, मनुष्य, गंधर्व, सर्प, राक्षस आणि अनेकांनी आपले मनोरथ पूर्ण करून घेतले आहेत. सत्ययुगात रत्नाचे लिंग, त्रेतायुगात सोन्याचे लिंग. सत्ययुगामध्ये कुठले लिंग होते? रत्नांचे लिंग होते. त्रेतायुगात सोन्याचे लिंग होते. द्वापार युगामध्ये पायऱ्याचे लिंग होते आणि कलयुगात पार्थिव लिंग श्रेष्ठ आहे. आता आपल्या या कलयुग चालू आहे, तर या कलयुगात पार्थिव लिंग सर्वात श्रेष्ठ आहे. रोज पार्थिव लिंग करा. रोज शिवापुढे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. 1000 वेळा, लक्ष वेळा जप करा. पार्थिव लिंग समोर ज्या तुमच्या इच्छा आहे त्या शिवाला बोला, नाहीतर नाही पण इच्छा असणार अशी तुमची नुसती सेवा करायची, तरी पण पार्थिव लिंग रोज करा. जो कोणी पार्थिव लिंग करतो आपल्या हाताने, त्याचे जर हाताच्या रेषा दुर्भाग्य असतील तर ते भाग्यामध्ये बदलून जातात. म्हणून हाताने पार्थिव लिंग करा. छान प्रकारे आणि 8 प्रकारच्या मूर्तींमध्ये पार्थिव मूर्ती ही सर्वात श्रेष्ठ मानली गेलेली आहे. जो कोणी 12 लिंगांचे श्रेष्ठ पार्थिव लिंगांचे जर कोणी पूजन करतो, त्याला 12 प्रकारच्या सिद्धी, सर्व सिद्धी प्राप्ती होते. 3 लोकांमध्ये त्याचा विजय प्राप्त होतो आणि तिच्या पूजनाचे पुण्यफल तपश्चर्यापेक्षा अधिक असते. पार्थिव शिवलिंगाचे पुण्यफळ जे तुम्ही तपस्या करणार त्याच्यापेक्षा सुद्धा नसते. पार्थिव लिंगापुढे एक तुपाचा दिवा, तेलाचा दिवा या अगरबत्ती लावून दिली तरी त्याचे पुण्य खूप अधिक, कोटो गुणा, करोडो गुणा अधिक असतं. 1000 गाई दान केल्याचे पुण्य असते. ज्याप्रमाणे नद्यांमध्ये गंगा, मंत्रांमध्ये ओंकार, वर्णांमध्ये ब्राह्मण, नगरांमध्ये काशी, व्रतांमध्ये शिवरात्री व्रत आणि शक्तीमध्ये शैव शक्ती सर्व श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे लिंगांमध्ये सर्वात श्रेष्ठ म्हणजे पार्थिव शिवलिंग सर्वश्रेष्ठ आहे. पार्थिव लिंगाचे पूजन केल्यावर अन्य देवताची पूजा जर केली तर ती पूजा, स्नान आदी कर्म निष्फळ होतात. पार्थिव लिंगाची आराधना केल्याने पावित्र्य, पुण्य, धन प्राप्ती होते. पैसा भरपूर मिळतो, समाधान मिळतो, मान सन्मान मिळतो, ऐश्वर्य वृद्धिगंत होते. सर्व इष्ट कार्य सिद्ध होतात. आपल्या मुला मुलींचे जे कार्य पाहिजे ते सर्व सिद्ध होतात. जो उत्तम उपचारांनी श्रद्धा भक्तीपूर्वक पार्थिव लिंगांचे त्याच्या वेदीचे पूजन करतो तो अतिशय धनवान होतो. त्याचे 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते आणि त्याच्या 72 पिढ्यांपर्यंत त्याचे जे पित्तर नरकमध्ये पडलेले असतील तर पार्थिव शिवलिंग केल्याने पितृदोष नाहीसा होतो. मरणांती रुद्र लोकाची प्राप्ती होते. जो तिन्ही सध्या समय बिल्व पत्रे वाहून पार्थिव लिंगाचे पूजन करतो तो जीवन मुक्त होऊन शिवलोकी त्याची जागा असते. याची देह रुद्रलोकी जातो. त्याचा देह जो आत्मा आहे तो डायरेक्ट शिवापाशी रुद्रलोकी जातो. जो 3 वेळा पार्थिव शिवलिंग करतो आणि बिल्वपत्रे दळे वाहतो, शिवलिंगाची पूजन अर्चन करतो, त्याचा देह सीधा रुद्रलोकीमध्ये जातो. संध्या समय बिल्व वित्र वाहून
संध्याच्या वेळेस म्हणजे संध्याकाळी प्रदोष कालमध्ये बिल्वपत्रे वाहून पार्थिव लिंगाचे जो कोणी पूजन करतो तो जीवन मुक्त होऊन रुद्रलोकामध्ये त्याचे स्थान प्राप्त होते. त्याच्या दर्शनाने आणि स्पर्शाने इतरांची सुद्धा पापे नष्ट होतात. ज्या घरामध्ये पार्थिव शिवलिंगाचे रोज पूजन होते तर त्याला जर कोणी स्पर्श करेल तरी सुद्धा त्याची पापे नष्ट होतात. इतरांची पापे त्याच्या बघण्याने सुद्धा, त्या व्यक्तीच्या बघण्याने सुद्धा नष्ट होतील. जो नित्य पार्थिव लिंग बनवून त्याची पूजा करतो, जो अनंत काळ शिवलोकी राहतो, जो सकाम भावनेने पार्थिव लिंगाचे पूजन करतो त्याला राज्यपद, जे पाहिजे ते पद त्याला प्राप्त होते. जो निष्काम भावनेने पार्थिव लिंगाचे पूजन करतो त्याला सायुज्य मुक्ती मिळते. जो ब्राह्मण पार्थिव लिंग बनवून शिवपूजन करत नाही त्याला शूर नामक घोर नरकची यातना मिळते, घोर नरकमध्ये पडतो. जो ब्राह्मण आहे आणि तरी पण पार्थिव लिंग शिवलिंग करत नाही त्याला घोर नरकमध्ये पडावे लागते. पार्थिव लिंग अखंड करावे. द्विखंडात्मक केल्यास पूजेचे फळ मिळत नाही. रत्न, सुवर्ण, पारा, स्फटिक, पुष्पराग यांच्यापासून बनवलेले पार्थिव लिंग अखंड असावे. वेदिका, महाविद्या आणि महेश्वर देव लिंग रूप आहे म्हणून स्थानावर लिंगात तेवढी द्विखंडता असते. अखंड लिंग, चरलिंग, द्विखंड, स्तरावर लिंग याचे पूजेचे फल समान असते. पार्थिव लिंग पूजन विधी. सूत पुढे म्हणाले, हे श्रेष्ठ महर्षीनो, तुम्हाला वैदिक कर्माविषयी श्रद्धा भक्ती आहे म्हणून मी पार्थिव लिंग पूजनाची वेदोक्त पद्धत म्हणून वर्णन करून सांगणार आहे. ही पूजा पद्धती उपयुक्त आहे व सर्वश्रेष्ठ आहे, भुक्ती मुक्ती करणारी आहे, शिवलोकाची आपल्याला प्राप्ती करून देणारी आहे. सर्वप्रथम ऐंका सूत्रामध्ये सांगितलेल्या विधीनुसार स्नान करावे. संध्या उपासना केल्यावर ब्रह्मयज्ञ करावा. त्यानंतर देवता, ऋषी, मनुष्य आणि पितरांसाठी तर्पण करावे. आपली नित्य कर्म उरकल्यावर भगवान शिवजीचे स्मरण करून भस्म व रुद्राक्ष धारण करावे. मग वेदोक्त विधीनुसार पार्थिव लिंगाची भावभक्तीने पूजा करावी. या पूजेने शिवजीची प्रसन्नता लाभून मनवंचित फलाची प्राप्ती होते. नदी किंवा तलावावर, काठावर, पर्वतावर, वनात, शिवालयावर कोणती पवित्र स्थानी पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. या आपल्या घरात पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. ज्या घरामध्ये पार्थिव शिवलिंगाची पूजा करतात तिथे पूजा अर्चना होते, तेथे कधीही निगेटिव्ह ऊर्जा राहत नाही. त्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. शुद्ध जागी असलेली माती घेऊन शिवलिंग लक्षपूर्वक तयार करावे. ब्राह्मणांनी पांढऱ्या, क्षत्रियांनी लाल, वेश्यांनी पिवळ्या, शूद्रांनी काळ्या मातीपासून शिवलिंग बनवावे. अपेक्षित माती उपलब्ध नसेल तर जी मिळेल ती माती घेऊन शिवलिंग बनवावे. ब्राह्मण लोक जे असतील त्यांनी पांढऱ्या मातीची शिवलिंग बनवावी. क्षत्रियांनी लाल रंगाची शिवलिंग बनवायची. जे वेश्य आहेत त्यांनी पिवळ्या रंगाची शिवलिंग बनवावी. जे शूद्र आहेत त्यांनी काळ्या मातीची शिवलिंग बनवावी. असे या शिवलिंग बनवण्याचे प्रकार आहेत. शिवलिंगासाठी लागणाऱ्या मातीचा प्रयत्नपूर्वक संग्रह करावा. ती शुभ मृत्तिका अत्यंत पवित्र स्थानी ठेवावी. जी शिवलिंगाची माती आहे ती अत्यंत पवित्र स्थानी ठेवावी. लिंग बनवताना अपेक्षित माती घ्यावी. ती गंगाजलाने शुद्ध करावी. मग पाणी घालून मळावी. त्या ओल्या मातीच्या गोळ्यापासून वेदोक्त पद्धतीने हळूहळू सुंदर पार्थिव लिंग तयार करावे. भोग आणि मोक्ष प्राप्तीच्या उद्देशाने लिंगाची भावभक्तीने पूजा करावी. आता त्याच्या पूजेचा विधी सांगतो. पार्थिव शिवलिंगाची संपूर्ण पूजा विधी सांगते, ते लक्षपूर्वक ऐका. सर्वप्रथम ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करून पूजन सामग्रीवर फुलाने प्रोक्षण करून ती शुद्ध करून घ्यावी. भुरसी या मंत्राने क्षेत्रशुद्धी करावी. अपोस्मान या मंत्राने जलाचा संस्कार करावा. नमस्ते रुद्र या मंत्राने स्फटिकाबंद स्फटिक शिळेचा घेरा बनवावा. नम शंभवाय नमा या मंत्राने क्षेत्रशुद्धी करून पंचामृताने प्रोक्षण करावे. त्यानंतर भक्तिमान मनुष्याने नमोस्तुते नीलग्रीवाय नमा या मंत्राने शिवलिंगाची प्रतिष्ठापना करावी. वैदिक पद्धतीने पूजन करण्याने येते तर रुद्रावस या मंत्राने शिवजींना रमणीय आसन द्यावे. मानो तो महांतम या मंत्राने आव्हान करावे. या ते रुद्र या मंत्राने भगवान शिवजींना आसनावर बसवावे. या मिशू या मंत्राने शिवजीच्या अंगामध्ये न्यास करावे. अधे वाचत या मंत्राने प्रेमपूर्वक अधिवासन करावे. असो यस्तुम्रो या मंत्राने शिवलिंगात इष्टदेवता शिवजीचा न्यास करावा. असो यवस्तो सरपती या मंत्राने उपस्मरण देवतेच्या समीप जाणे करावे. नमस्तुते नीलग्रीवाय या मंत्राने शिवजींना पाद्यासन समर्पित करावे. तत्पुरुषाय विद्महे या रुद्र गायत्रीने अर्घ्य द्यावे. त्र्यंबकम महामृत्युंजय या मंत्राने आचमन द्यावे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव वंदनान् मृत्युर्मोक्षे मामृतात. महामृत्युंजय मंत्र. पय पृथ्वा या मंत्राने दुधाने स्नान घालावे.
दधित्राणू या मंत्राने दहाने स्नान घालावे. घृत पावना या मंत्राने गायीच्या साजूक तुपाने स्नान घालावे. मधु वाता मधु नत्त मधु मानो या मंत्रांनी मधाने व साखरेने स्नान घालावे. यालाच पंचामृत स्नान म्हणतात. वरील मंत्रापैकी जे मी तुम्हाला सांगितलेले मंत्र तुम्ही समर्पणाच्या वेळी म्हटलेले नमस्तुते नीलग्रीवाय या मंत्राने शिवजींना पंचामृत स्नान घालावे. मानस्तोके या मंत्राने कटिबंधन करोगोटा अर्पण करावे. नमो धृष्णवे या मंत्राने उत्तरीय वश्री अर्पण करावे. या ते हेती या 4 मंत्रांनी योगोपवीत अर्पण करावे. नमश्रब्बे या मंत्राने प्रेमपूर्वक गंध चंदन पांढरे गंध लावावे. नमस्तोज्भ या मंत्राने अक्षदा व्हाव्या. नम पर्याय या मंत्राने फूल व्हावे. नम पर्णाय या मंत्राने बिल्वपत्र व्हावे. नम कर्बदिनीचे या मंत्राने धूप दाखवावा. त्यावेळी उजव्या हाताने देवाला उदबत्तीने ओवाळावे. डाव्या हाताने घंटा वाजवावी. नमे आशवे या मंत्राने देवाला प्रदीप्त निरांजनाने ओवाळावे. त्यावेळी घंटा वाजवावी. नमो ज्येष्ठाय या मंत्राने नैवेद्य दाखवावा. त्र्यंबकम या मंत्राने पुन्हा आचमनम द्यावे. त्यानंतर मानो महात्मम मानस्तोके या पूर्वोक्त 2 मंत्राचा उच्चार करून 11 रुद्राचे केवळ अक्षदा वाहून पूजन करावे. हिरण्यगर्भ या मंत्राने दक्षिणा अर्पण करावे. देवस्वा या मंत्राने पुन्हा अभिषेक करावा. नम आशवे या मंत्राने देवाला निरंजनाने ओवाळावे. इमा रुद्राय या मंत्राने पुष्पांजली समर्पित करावी. मानो महांतम या मंत्राने देवाला प्रदक्षिणा घालावी. मानस्तोके या मंत्राने साष्टांग प्रणिपात करावा. यशते मंत्राने देवाला शिवमुद्रा दाखवावी. यतो यत मंत्राने अभयमुद्रा. त्र्यंबकम या मंत्राने ज्ञानमुद्रा. नमो सेनाभ्य या मंत्राने महामुद्रा. नमो गोभ्य या मंत्राने धेनुमुद्रा दाखवावी. अशा प्रकारे शिवपंचांगाचा पाठ करावा. शिवमंत्राचा जप करावा. शतरुद्रय मंत्राचा जप करावा. देवो गातो विदो या मंत्राने शिवजीचे विसर्जन करावे. देवा गातू विदो या मंत्राने शिवजीचे जी पार्थिव शिवलिंग बनवली तिचे विसर्जन करावे. अशा प्रकारे शिवपूजिकेचे वैदिक विस्ताराने मी तुम्हाला सांगितले आहे. जो कोणी शिवपूजनाचे हे विस्तारपूर्वक जे शब्द मी तुम्हाला सांगितले, जे कोणी ऐकतो त्याचे सर्व पाप जळून भस्म होतात आणि त्या साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे स्वतः शिवाने सांगितलेले आहे. हे महर्षीनो, आता मी तुम्हाला पार्थिव लिंग पूजनाच्या वैदिक विधी संक्षेपाने सांगतो. सदोजातम प्रवद्यामी या मंत्राने पार्थिव लिंग बनवण्यासाठी लागणारी माती ओम वामदेवाय नमः या मंत्राने तीत पाणी घालावे. ओम वामदेवाय नमः या मंत्राने पार्थिव लिंग बनवावी. ओम अघोरभ्योय या मंत्राने पार्थिव लिंग तयार करावे. ओम तत्पुरुषाय शिवगायत्री मंत्र. ओम तत्पुरुषाय विद्महे या शिवगायत्री मंत्राने शिवजीचे आव्हान करावे. ओम ईशान्य या मंत्राने वेदीवर स्थापन करावे. याशिवाय अन्य विधी संक्षेपणाचे करावे. त्यानंतर पंचाक्षर मंत्राने शिवजीचे मंत्राने गुरुपदिष्ट मंत्राने शिवजीचे षोडोपचारे पूजन करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा षोडोपचारे पूजा करावा. भवाय भवनाशाय महादेवाय धीमहि उग्राय उग्रनाशाय शर्वाय शशिमौलिने या मंत्राने शिवपूजन करावे. हा मंत्र निस्ता श्रवण पण केला तरी पण आपल्याला सर्व इच्छा पूर्ण होतात. अशा या उपासकांच्या भ्रमकाचा विकल्पाचा त्याग करून अत्यंत प्रेमाने भक्तिभावाने शिवाची आराधना करावी. कारण भगवान शिव भक्तीचे भुकेले आहेत. भगवान शिव हे फक्त भक्तीचे भुकेले आहेत आणि भक्तीनेच प्रसन्न होतात. निज कृपेने मनवंचित फल देतात. ब्राह्मणो, येथे शिवपूजनाचा जो वैदिक विधी सांगण्यात आला आहे त्याविषयी मला अत्यंत आदर आहे. तरीही मी आणखी एक विधी सांगतो. तो उत्तम असून सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडेल असा म्हटला आहे. या विधीत पार्थिव लिंगाची पूजा भगवान शिवजीच्या नामे उच्चारून करावी असे सांगितले आहे. त्या योगे उपासकाला अभिष्ट फल प्राप्ती होते. म्हणजे ज्या इच्छा आहेत त्या सर्व फलांची प्राप्ती होते. हर महेश्वर शंभू शूल पाणी पिनाक द्रुक शिव पशुपती आणि महादेव शिवजीची 8 नावे आहेत. या नामांचा उच्चार करून ओम हराय नमः या नाम मंत्राने पार्थिव लिंग बनवण्यासाठी माती आणावी. ओम महेश्वराय नमः या मंत्राने लिंग तयार करावे. ओम शंभवे नमः या मंत्राने प्राण प्रतिष्ठापना करावी. ओम शूलपाणीय नमः या मंत्राने लिंगात शिवजीचे आव्हान करावे. म्हणजे शिव आपल्या सर्व इच्छा लवकर करतील पूर्ण आणि सूक्ष्म रूपाने त्या पार्थिव शिवलिंगामध्ये प्रवेश करतात. ओम पिनाक दृश्यय नमः या मंत्राचे त्या स्नान घालावे. ओम शिवाय नमः या मंत्राची पूजा करावी. ओम पशुपतीय नमः असे म्हणून क्षमा प्रार्थना करावी. शेवटी ओम महादेवाय नमः या मंत्राने आराध्य शिवजीचे विसर्जन करावे. अशा प्रकारे शिवजीचे उपरोक्त 8 नामांच्या आधी ओम आणि शेवटी चतुर्थ विभक्ती प्रत्यय स नम हे पद जोडून आनंदाने आणि शिवभक्ताने शिवपूजन करावे. पूजकाने पार्थिव लिंग पूजना आरंभी शिवजीच्या षडाक्षरी मंत्राने अगन्यास करण्यास करावे.
त्यानंतर भक्तांचे दुःख हरण करणारे असीम सामर्थ्यवान विश्वाचे भूषण असलेले भगवान शंकर कैलासावर दिव्य सिंहासनावर विराजमान राहतात. त्यांच्या डावीकडे भगवती उमा बसलेली आहे. त्याच्या अवतीभोवती नंदी आणि गणपरिवार आहे. सनक सनंदन आदी भक्त त्याची पूजा करत आहेत. अशा प्रकारे भगवान शिवजीचे चिंतन करावे. त्यानंतर त्यांचे अंग कांती चांदीच्या पर्वतासारखी गोर आहे. ज्यांनी आपल्या मस्तकावर मनोहर चंद्रकोर धारण केली आहे, दिव्य रत्नांची आभूषणे धारण केली आहे, ज्यांची अंगप्रभा अधिक खुलून दिसत आहे, ज्यांनी आपल्या 4 हातामध्ये क्रमशः परशु, मृगमुद्रा, वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण केली आहे, ज्यांनी व्यागांबर परिधान केले आहे, जे नेहमी प्रसन्न असतात, जे कमळात बसलेले असतात. सर्व देवता त्यांच्या भोवताली उभे राहून त्यांची स्तुती करतात. जे शिवलिंगावर 33 कोटी देवता देवी देवता अवतरलेले असतात. अशा या विश्वाचे आदिकारण करणारे आहेत, जे सर्व प्रकारचे भय दूर करणारे आहेत, ज्यांना 5 मुखे असून प्रत्येक मुखाला 15 नेत्र आहेत. अशा प्रकारे भगवान शिवशंभूचे हे जे चरित्र जो कोणी ऐकतो, सांगतो, कोणाला पण सांगतो, त्याचे सर्व पापांचे तर पर्वतच्या पर्वत जळतात, पण त्याच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होते आणि साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होता शिवलोकाची प्राप्ती होते. याप्रमाणे न्यास धानादी कर्म करून पार्थिव लिंगाचे यथाविधी पूजन करावे. त्यानंतर गुरुपष्टी पंचाक्षर मंत्राचा विधीपूर्वक जप करावा. शिवजींना नमस्कार करून नानाविध स्तोत्रांनी स्तवन करावे. विद्वानांनी शतरुद्रीय यजुर्वेदातील 16व्या अध्यायातील मंत्राचा पाठ करावा. हाताच्या वजळीत फुले आणि अक्षदा घेऊन भगवान शिवजींची भक्तिभावाने प्रार्थना करावी. हे भूतनाथ शिव, तुम्ही सर्वांना सुख समृद्धी प्रदान करणारे आहात. माझ्या प्राणांमध्ये तुमचेच वास्तव्य आहे. तुम्हीच माझे जीवन सर्वस्व आहात. माझे चित्त नेहमी तुमच्यातच चिंतन करते. मी जाणता व अजाणता जेव्हा कधी तुमचे पूजन केले असेल, जप केले असतील, तर तुमच्या कृपेने सफल होत. हे गौरीनाथ, मी महापापी आहे, पतित आहे. तुम्ही पतित पावन म्हणून प्रसिद्ध आहात, तर म्हणून माझ्या या पामराला पावन करून घ्या. माझी सर्व पातके नष्ट करून घ्या अशी विनंती करू. मला माझे हित अहित कळत नाही, पण तुम्ही सर्वज्ञ असल्यामुळे माझ्या बाबतीत जे योग्य करणार तेच मला खरे आहे. हे महादेवा, माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा. हे सदाशिवा, माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा. अशी शिवशंभूला प्रार्थना करायचे. वेद, पुराणे, शास्त्रे आणि महाविद्यान महर्षी तुम्हाला पूर्णपणे जाणू शकले नाही. तुम्ही माझी काय कथा वर्णन करू. जसा आहे तसा आहे. तुम्हाला मी शरण आलेली आहे. तुमच्या मी चरणी पाया पडते. आश्रयतो आलेलो आहे. हे प्रभू, माझ्यावर कृपा करा. हे दयानिधी, हे रक्षका, हे प्राणरक्षका, हे दीनानाथ, हे दयाळा, हे भोळा साम सदाशिवा, माझे रक्षण करा. तुमची माझ्यावर नित्य कृपा दृष्टी राहो. प्रार्थना म्हणून झाल्यावर ओझळीतले फुले अक्षता शिवजींना अर्पण करून साष्टांग प्राणिपात करावा, म्हणजे साष्टांग दंडवत घालावा. त्यानंतर प्रदक्षिणाने नमस्कार. शिवशंभूला खूप आवडतो, मग प्रदक्षिणा घालावी आणि नमस्कार करावा. शिवाची स्तुती करावी. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि विनम्रतेने वंदन करून शिवप्रभूचे विधियुक्त विसर्जन करावे. मुनिजनो, अशा प्रकारे करण्यात आलेली पार्थिव लिंग पूजा भोग मोक्ष देणारी आहे. शिवभक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे. शिवभक्ती वाढवणारी आहे. जो या अध्यायाचे प्रसन्नतेने वाचन करेल, कोणाला श्रवण करेल या कोणाला सांगेल, तो शुद्ध होईल, पापमुक्त होईल. त्या सर्व इष्ट मनोरथ त्याच्या त्वरित पूर्ण होतील. 3 महिन्यातच त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्याला आयुष्याची प्राप्ती होईल, दीर्घ आयुष्य होईल, आरोग्य चांगले होईल, यश कीर्ती मान सन्मान मिळेल. त्याला पुत्र पौत्रादी सुख प्राप्ती होतील. धनधान्याचे भंडार भरलेले राहतील. त्याला स्वर्गाची प्राप्ती होईल. असे हे पार्थिव शिवलिंगाचा महिमा होता, तो मी तुम्हाला सांगितला. पार्थिव शिवलिंगाचा महिमा जो कोणी ऐकतो या श्रवण करतो, तर त्याची सर्व पापे तर जळून भस्मच होतात. पण पार्थिव शिवलिंगाचा भस्माचा महिमा ऐकल्याने कोटी गुणा यज्ञ केल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होते आणि पुष्करमध्ये स्नान केल्याचे पुण्य फळ मिळते. पार्थिव लिंग पूजनाचा महिमा असा आहे. ऋषी म्हणाले, व्यास शिष्य स्तुजी, तुम्ही पार्थिव लिंगाच्या पूजेविषयी आम्हाला फार चांगली माहिती सांगितली. आता कोणत्या कामनेपूर्तीसाठी किती पार्थिव लिंगाची पूजा करावी याविषयी सांगा. त्या सूत म्हणाले, महर्षिण्यो, पार्थिव लिंग पूजनाच्या अनुष्ठाने मनुष्य धन्य धन्य कृतकृत्य होतोच, पण त्याचे जे पापे आहेत ते जळून भस्मच होतात आणि शिवशंभू त्याच्या आत्म्यामध्ये विराजमान होऊन जातो. जो पार्थिव लिंग न करता अन्य देवताची पूजा करतो, तर त्याची पूजा दानदिक कर्म व्यर्थच होय. कामनेला अनुसरून किती पार्थिव लिंगाची पूजा करावी ते शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे, ते मी तुम्हाला सांगत आहे. तितक्या पार्थिव लिंगाच्या पूजनाने अपेक्षापेक्षा अधिक फल प्राप्ती होते. अनुष्ठकर्त्याने आधी सांगितलेल्या विधीनुसार शिवपूजन करावे. विद्यार्थ्यांना 1000 पार्थिव लिंग बनवून त्याची पूजा करावी, म्हणजे त्यांना इच्छित फळ प्राप्त होते. ज्या विद्यार्थ्यांना ज्या नोकरी पाहिजे असेल या व्यापारामध्ये लाभ पाहिजे असेल, त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या हाताने या प्रमोशन पाहिजे असेल कसलं, तर त्या विद्यार्थ्यांनी 1000
1000 पार्थिव लिंग बनवून त्यांची पूजा करावी. याच्याने त्याला प्रत्येक कामात यश येईल आणि इच्छित फळ प्राप्ती होईल. धनाची इच्छा असणाऱ्याने 500 पार्थिव शिवलिंग बनवावी. ज्याला धनाची खूप इच्छा आहे, खूप दारिद्र्य आहे, त्याच्या घरी बरकतीच नाही आहे, त्याने पार्थिव शिवलिंग बनवावी आणि त्याची पूजा करावी. 500. ज्याला धनाची इच्छा आहे त्याने 500. विद्यार्थ्यांना विद्या नाही, नोकरी व्यापारामध्ये लाभ पाहिजे त्याने 1000. आणि ज्यांना पुत्राची इच्छा असणाऱ्यांनी 1500. ज्याला निपुत्रिक आहे, त्याला पुत्र नाही, संतान प्राप्ती नाही, या त्याला संतान प्राप्ती होत नाही आहे, बरेच वर्ष झाले, त्या पुत्राची इच्छा असणाऱ्याने 1500 पार्थिव लिंगाची पूजा करावी. वस्त्र प्रावरणाची इच्छा असणाऱ्याने 500 शिवलिंगाची पूजा करावी. मोक्षाची इच्छा ज्याला आहे त्याने 1 कोटी शिवलिंग पार्थिव बनवावी. पृथ्वीची इच्छा करणाऱ्याने 1000, दयेची इच्छा करणाऱ्याने 3000, तीर्थयात्राच्या इच्छा करणाऱ्याने 2000 शिवलिंगाची पूजा करावी, पार्थिव शिवलिंगाची. मित्राची इच्छा करणाऱ्याने 3000 आणि वशीकरण करणाऱ्याला 800 शिवलिंगाची पूजा करावी. दारिद्र्य जर तुमचे आले आहे तर 5000 लिंगाची आणि सर्व कामना पूर्ण होण्यासाठी 10000 पार्थिव लिंगाची पूजा करावी. जो कोणी 10000 पार्थिव लिंगाची पूजा करतो तो पापबंधनातून सुटका होण्यासाठी 1500 करावी. जो कोणी 5000, 10000 शिवलिंगाची पूजा करतो त्याच्या घरी धनधान्याची तर बरकतीच राहते, पण त्याची सर्व पापांपासून, बंधनापासून पण मुक्ती होते. राजाचे व चोराचे भय जाण्यासाठी 200 शिवलिंग पार्थिव बनवावे. डाकिनी, पिशाच इत्यादिकांचा उपद्रव जाण्यासाठी 500 शिवलिंगाची पूजा करावी. नित्यपूजेमध्ये 1 शिवलिंग पापहारी आहे. जर तुम्ही नित्यपूजामध्ये तुमच्या देवघरामध्ये 1 शिवलिंगाची बी पूजा केली तरी पण त्याचे पाप दूर होतात. 2 शिवलिंगाची जो रोज अभिषेक करतो, पूजा करतो, त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात, त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. अर्थसिद्धी करणारी आहे. जो 2 शिवलिंगाची पूजा करतो, त्याच्यावर शिवलिंगांवर पाणी टाकतो, त्याला अर्थ करणारी आहे. 3 लिंगे सर्व मनोरथ पूर्तीचे परम कारण आहे म्हणून सांगितलेली आहेत की 3 शिवलिंगाची जो पूजन करतो ते सर्व कामे त्याचे सहजासहजी होतात. कारागृहातून सुटका होण्यासाठी 10000, पुत्र प्राप्तीसाठी 55000, कन्या प्राप्तीसाठी 10000 आणि अतुल ऐश्वर्य, खूप अनाप ऐश्वर्य पाहिजे त्याला 10000 पार्थिव शिवलिंगाची पूजन करावे. शिवपद प्राप्तीसाठी 1 कोटी पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी असे विधान आहे. जर तुम्हाला शिवपद पाहिजे आहे तर 1 करोड शिवलिंग पार्थिव बनवावी आणि त्याची पूजन करावे. पार्थिव लिंगाची पूजा कोट्यवधी यज्ञाचे फल देणारी आहे आणि कुठले पण यज्ञ शिवलिंग केले पार्थिव तरी पण कोट्यवधी फल देणारी आहे. सर्व कामार्थ मनुष्यांना भक्ती मुक्ती प्रदान करणारी आहे. जो लिंगार्चन करत नाही दुरात्मा होय. ज्याला लिंग बनवत नाही, या लिंग आवडत नाही, शिवाची पूजा अर्चना करत नाही, तो दुरात्मा होय. त्याची मोठी मोठी हानी होते आणि तो अल्पायुष्य होता. ज्याला शिवभक्ती आवडत नाही, त्याला कसलेही पूजन आवडत नाही, अल्पायुष्य होतं. कलयुगात यज्ञ, दान, व्रत, नियम, योग यक्षापेक्षा लिंगार्चन सर्वात श्रेष्ठ आहे. किती पण पूजा केली पण 1 पार्थिव लिंग केले तर ते सर्वश्रेष्ठ आहे असे साधकाला सांगितले गेले आहे, असे शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे. शिवलिंगाच्या नित्यपूजनाने मनुष्य सर्व संकटातून मुक्त होतो आणि सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होते. शिवासुयोग्यता प्राप्त होते. भवसागरातून सुखरूप तरुण जातो. जो शिवलिंगाची पूजा करतो तो भवसागरामधून तरुण जातो आणि लिंग पूजन हा सर्वात सोपा आणि सरळ मार्ग आहे. शिवलिंगाची वेदोक्त विधीने नित्य पूजन करा. भगवान शंकरांना नैवेद्य अर्पण करा, धूप दीप अर्पण करा. असे केले म्हणजे साधकाच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. मोक्षाची प्राप्ती मिळते, शिवलोकाची प्राप्ती होते. महर्षीनो लिंगाची उत्तम, मध्यम आणि अधम असे 3 प्रकार आहेत. 4 अंगुळे इंच वेदीने युक्त मनोहर दिसणाऱ्या लिंगाला उत्तम लिंग असे म्हणतात. तिच्या निम्मे उच्चीचे मध्यम, त्याच्या पाव उच्चीचे अधम लिंग होय. जो श्रद्धा भक्तीने अनेक लिंगाची पूजा करतो त्याच्या सर्व अभिष्ट, सर्व कामना पूर्ण होतात. लिंगाची आराधना करणे यासारखे दुसरे कोणतेही पुण्य नाही असे 4 वेद एकमुखाने सांगतात. लिंगाचे अर्चन केल्यावर स्थावर जंगम जगाची पूजा केल्यासारखे आहे. जर तुम्ही 1 पार्थिव शिवलिंगाची पूजा केली तर पूर्ण जगाची पूजा केल्यासारखे आहे. अज्ञानाने आंधळे झालेले, संसारात मग्न झालेले, विषयसक्त चित्त आहे अशा सर्वांना तारून नेण्यासाठी पार्थिव शिवलिंग पूजन हे सर्वात श्रेष्ठ लिंग आहे. कलयुगात सर्वात श्रेष्ठ लिंग म्हणजे पार्थिव शिवलिंग आहे. हरी, ब्रह्मा, देवता, मुनी, यक्ष, राक्षस, चारुण, सिद्ध, दैत्य, दानव, शेष, गरुड, प्रजापती, किन्नर, नर यांनी सर्वार्थ साधक लिंगाची महाभक्तीने पूजा करून आपल्या
आपल्या कामना पूर्ण करून घेतलेल्या आहे, म्हणून पार्थिव शिवलिंग पूजन करावे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे सर्व वर्णांचे लोक शिवलिंगाचे आदरपूर्वक पूजन करतात. फार काय सांगू, सर्व जातीच्या लोकांना या स्त्रियांनी शिवलिंगाच्या पूजेचा अधिकार आहे. वेदज्ञ, ब्राह्मणज्ञ, वैदिक पद्धतीने शिवलिंगाची पूजा करावी असे भगवान शिवजींनी स्वतः सांगितलेले आहे. हे सर्व स्वतः शिवशंभूच्या मुखातून मी तुम्हाला सांगत आहे. शिवाने सांगितलेले शिवपुराणातील हे संपूर्ण आहे. अन्य लोकांनी वैदिक पद्धतीने पूजा करण्याची संमती नाही. जो मनुष्य वेद आणि समृद्धीमध्ये सांगितलेल्या सत्कर्माविषयी श्रद्धा बाळगत नाही त्याची अवहेलना होते. जो दुसऱ्याचा कर्माचा अवलंब करतो त्याचे मनोरथ कधीच सफल होत नाही. जो दुसऱ्यांची हेटाळणी करतो त्याचे कार्य कधीच सफल जात नाही. जो दुसऱ्यांची निंदा नासलती करतो त्याचे कार्य कधीच सफल होत नाही. शिवजीची विधीपूर्वक पूजा केल्यावर त्याच्या त्रिजन्मी 8 मूर्तींचे तेथेच पूजन करावे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, सूर्य, चंद्र, यजमान त्याच्या 8 मूर्तींचे पूजनीय आहे. याच्या समयेस त्यांचे शर्व, भर्व, रुद्र, उग्र, भीम, ईश्वर, महादेव आणि पशुपती या मूर्तींचे पूजन करावे. त्यानंतर शिवजीच्या परिवाराचे ईशान्य, नंदी, चंड, महाकाल, भृगी, वृषस्कंद, कर्पदिश्वर, सोम आणि शुक्र या क्रमाने चंदन, अक्षदा आणि बिल्वपत्र वाहून पूजन करावे. आणि मग भगवान शिवजी समोर वीरभद्राचे आणि मागील बाजूस कीर्तिमुखाचे पूजन करावे. 11 रुद्राची विधीपूर्वक पूजा करावी. तत्पश्चात पंचाक्षर मंत्राचा जप करावा. पाठ, नानाविधी स्तुतिस्तोत्राचा पाठ करावा आणि शिवपंचांग पाठ करावा. शिवप्रभूंना प्रदक्षिणा व नमस्कार करून शिवलिंगाचे पूजन करावे. अशा प्रकारे मी तुम्हाला शिवपूजनाची संपूर्ण विधी आणि आदरपूर्वक वर्णन करून सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला उपयुक्त माहिती सांगते. तर मित्रांनो, अशी ही संपूर्ण पूजा मी तुम्हाला शिवलिंगाची, पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करावी ते संपूर्ण मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये शिवाचे नैवेद्य कसे करावे आणि बिल्व महात्म्य हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते शिवपूजन उत्तरेकडे तोंड करूनच करायचे आहे. आता मी तुम्हाला फक्त उपयुक्त माहिती सांगते. रात्री समय करवायची सर्व देवकार्य उत्तराभिमुख बसून करावे. शिवपूजन उत्तरेकडे तोंड करून करावे. स्थानी शिवलिंगाची स्थापना करण्यात आलेली असेल तेव्हा पूर्व दिशा शिवजीच्या समोर येत असल्याने तेथे बसू नये. उत्तरेला शिवजीचे वामांग असते आणि तेथे शक्ती स्वरूप उमादेवी विराजमान असल्याने उत्तरेला बसू नये. पश्चिमेला शिवजीचा पृष्ठभाग असतो म्हणून आणि पाठीमागे पूजा करणे योग्य नसल्यामुळे तेथे बसू नये. म्हणून दक्षिणेला उत्तराभिमुख बसून शिवपूजन करावे. शिवपूजन कुठल्या दिशेला करावे तर शिवपूजन दक्षिणेला उत्तराभिमुख बसून शिवपूजन करावे हे शिवपुराणामध्ये सांगितलेले आहे. आणि विद्वान मनुष्याने शिव उपासकाने भस्माचा त्रिपुंड लावूनच रुद्राक्षाची माळ घालून बिल्वपत्रे आदी सामग्री घेऊन शिवपूजन करावे. भस्म मिळाले नाही तर भाळावर मातीनेच त्रिपुंड काढावा, नाहीतर शिवभस्म थोडेसे तरी लावेन तेव्हा शिवपुराण कथन करावे, श्रवण करावे या कोणाला सांगे असे या कथेत मी तुम्हाला सांगितलं आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण या व्हिडिओच्या माध्यमाने खूप काही माहिती घेतली शिवपूजनाची. पार्थिव शिवलिंगावरच हा 1 तासाचा आपला हा व्हिडिओ बनलेला आहे. तर पार्थिव शिवलिंगासाठी नक्की लाईक करा. कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय आपल्या गावाचं नाव नाही तर हर हर महादेव, हर साम सदाशिवाय नक्की करा. माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी. म्हणजे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिवनैवेद्य आणि बिल्व महात्म्य घेऊन येणार आहे. जय श्री महाकाल कमेंट्समध्ये नक्की करा. जय श्री